सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 3 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता मालिकेत असं घडणार आहे की इकडे सावली ही तिच्या बाबांना समजवते की विठ्ठलानेच हे सर्व घडवून आणलं आहे आणि तुम्हीच तर लहानपणापासून मला विठ्ठलाचं वेड लावले ना, मग तो विठ्ठल एक ना एक दिवस नक्कीच आपलं गाऱ्हाणं ऐकेन आणि तुम्हाला तर माहीतच आहे ना, तुमची मुलगी सगळ्यांची मनं जिंकेल. इकडे आता सारंग हा खोलीमध्ये विचार करत बसलेला असतो आणि आता सोहम लगेच येतो आणि सोहम बोलतो की दादा, तुला काही टेन्शन आहे का? तू माझ्याशी बोल. त्यावेळी सारंग लगेच त्याच्यावरती चिडतो आणि त्याला बोलतो, सोहम जा इथून, मला तुझ्याशी बोलायचं नाही. त्यावरती लगेच सोहम हा बोलतो की पण दादा, तुला एकटं वाटतंय ना, मी थांबतो ना इथे. लगेच सारंग हा सोहमवरती खूप जोरात चिडतो आणि इकडे आता सावलीचे बाबा हे सावलीच्या गालाला हात लावतात आणि सावलीला बोलतात की साऊ बाळा, तुझं गाणं म्हणजे 100 नंबरी सोनं, तू एक मला गाणं म्हणून दाखवशील ना? इकडे सावलीही तिच्या बाबांच्या हट्टासाठी आता ती गाणं गाऊ लागते आणि इकडे सोहमच्याही मनात असाच विचार आलेला असतो की आता दादाला जर शांत करायचं असेल तर एकच पर्याय आहे आणि आता तो ताराचं गाणं लावतो. त्यावेळी सारंग हा लगेच बोलतो की सोहम, तू काय ऐकणार नाहीस. आणि इकडे ताराचं गाणं त्याच्या कानावरती पडताच आता सारंगचा राग इकडे शांत होतो. त्याला माहीत नसतं की ते सावलीचा आवाज आहे. आता गाणं ऐकून इकडे सारंगचा राग शांत झालेला असतो आणि सावलीच्या बाबांनाही सावलीचं गाणं ऐकल्यानंतर मनाला समाधान वाटत असते. सावली अगदी मनापासून ते गाणं गात असते. विठ्ठलालाही ते गाणं भावेल असं तिचं गाणं असतं आणि इकडे सारंगला या गाण्यामुळे फार शांत वाटत असतं. तो आता मनातील सर्व विचार काढून टाकतो आणि आता ताराच्या गाण्यामध्ये म्हणजेच सावलीच्या गाण्यामध्ये सारंगही रमलेला असतो आणि इकडे सावलीचे बाबा सावलीकडे पाहत असतात आणि आता ते सावलीच्या तोंडावरून हात फिरवतात आणि बोलतात की साऊ बाळा, खरंच. इकडे आता ते विठ्ठलाकडे खूप कळकळीने पाहतात आणि विठ्ठलाला विनंती करतात की सावलीचा संसार सुखाचा होऊ दे, सावलीच्या घरातील तिच्या बाजूने सर्व लोक होऊ देत. आणि इकडे आता ऐश्वर्याने कोणाला तरी कॉल केलेला असतो आणि ती आता अस्मीविषयीची माहिती शोधत असते आणि समोरच्या माणसाला ती सांगते की मला अस्मी आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हवी आहे आणि तुम्हाला पैसे हवे तितके मी देईन, पण मला अस्मी समोर हवी, ती पण कोणत्याही परिस्थितीत. इकडे आता जयंती ही आता झोपेतून उठलेली असते. जयंतीने आता असा प्लॅन केलेला असतो की आता सावलीचं मंगळसूत्र चोरायचं, कारण सावलीने तिला तिकडे नेण्यापासून नकार दिलेला असतो. जयंतीला मात्र सावलीच्या घरामध्ये ऐशोआराम भोगण्यासाठी जायचं असतं, पण इकडे सावली तिला नकार देते आणि आता जयंती ही आवाज न होता आता कपाटामधून मंगळसूत्र काढण्यासाठी जाते. तिचं लक्ष सावलीकडे आणि घरातील कोण जागं होतंय का याच्याकडेच असतं आणि इकडे ती आता मंगळसूत्र हातामध्ये घेणार तितक्यातच आता सावली लगेच तिच्या पाठीमागे येते आणि बोलते की वहिनी, तुम्हाला काय हवं आहे? एवढ्या रात्री तुम्ही कपाटामध्ये काय करत आहात? त्यावेळी लगेच आता जयंती ही डोक्यावरती मारून घेते. जयंतीला काय बोलायचं हे सुचत नसतं, म्हणून आता ती बोलते की माझं डोकं ना खूप दुखतंय. मी बाम खूप सगळ्या घरामध्ये शोधला, पण मला बाम कुठेच सापडला नाही. मला बाम शोधून देशील का? त्यावेळी सावली आता बाम शोधण्यासाठी जाते आणि इकडे जयंती फार घाबरलेली असते आणि आता जयंती सावली निघून गेल्याचे बघून लगेच तिथून निघून जाते आणि इकडे जयंती ही बाहेर आलेली असते आणि जयंती आता स्वतःलाच कानाखाली मारून घेते आणि बोलते की जयंती, आज तर तू घावणारच होतीस. काय ते हे घरातील लोक, मला इथे पैसे नाहीत म्हणून झोप लागत नाही आणि यांच्या बऱ्या झोपा लागतात आणि ती सावली तर जरा काही वाजायची सोय नाही. लगेच सावली ही पाठीमागे येऊनच उभा राहते. कसली आहे ती सावली? मी आत्ता मंगळसूत्र चोरणारच होते. आणि तितक्यात आता सावली ही पाठीमागून आलेली असते आणि सावली बोलते, वहिनी काय झालं? तुमचं डोकं दुखत होतं ना, मी बाम घेऊन आली आहे, मी तुम्हाला बाम लावून देऊ? त्यावर आता जयंती ही लगेच बोलते की आता ना माझं डोकं थोडं दुखायचं थांबलं आहे, माझं मी बाम लावून घेते ना. असं बोलून ती आता सावलीच्या हातामधून तो बाम घेते आणि आता इकडे सावलीचा भाऊ सहदेवही आलेला असतो आता पाठीमागून आणि तो आता लगेच बोलतो की काय झालं? तुम्ही दोघी इथे का उभा राहिला आहात? जयंती आता लगेच बोलते की माझं डोकं दुखत होतं ना. त्यावेळी सावली तिच्या भावाला सांगते की वहिनीचं डोकं दुखत होतं आणि आता लगेच तिचा नवरा हा आता तिच्यासाठी गोळी आणण्यासाठी आत जातो. इकडे जयंतीला काय बोलायचं हे सुचत नाही आणि आता तो असं बोलतो की जयंती, तू अजूनच जास्त आजारी पडशील. उद्या तर आपल्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत ना, ही घे गोळी खा पटकन, म्हणजे तुला बरं वाटेल. इकडे जयंती ही नाही बोलत असते, पण आता जयंतीचा नाईलाज होतो आणि जयंती आता ती गोळी खाऊन टाकते आणि आता इकडे
लगेच सावलीचा भाऊ हा निघून जातो. सावलीच्या भावाने आता सर्वांना झोपण्यासाठी सांगितलेलं असतं, पण इकडे सावली ही मात्र एकटीच विचार करत असते की उद्या सगळं नीट होईल ना. आता इकडे लगेच सहदेव हा पाठीमागून आलेला असतो आणि सावलीला तो बोलतो की सावू बाळा, तू काय इथे अजून थांबली आहेस, चल पटकन आतमध्ये झोपायला. आणि आता तो सावलीला आतमध्ये घेऊन जातो आणि इकडे आता तो दार लावून घेतो. आणि आता इकडे मेहेंदळेंच्या घरामध्ये सर्वच जण जेवायला बसलेले असतात आणि सारंगही आता जेवण्यासाठी खाली येतो. त्यावेळी लगेच नील हा बोलतो की सारंग, अरे किती दिवस असं तू स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेणार आहेस, कधी ना कधी तर तुला बाहेर यावंच लागणार आहे. किती दिवस तू या गोष्टींना इग्नोर करणार आहेस. त्यावेळी आता सारंग हा बोलतो की असं काही नाही. आणि आता जेवण वाढलेलं असतं. तेवढ्यात तिलोत्तमाही लगेच बोलते की उद्या रिसेप्शनमध्ये तुला त्या मुलीच्या शेजारी उभं राहावं लागेल आणि आम्ही यामध्ये काहीच करू शकणार नाही, तू राहशील ना उभा. त्यावेळी लगेच सारंग हा बोलतो की त्यात काय झालं, आत्तापर्यंतचे कोणतेच निर्णय मी घेतले नव्हते आणि मी एक निर्णय घेतला तोही पूर्ण झाला नाही. आता सारंग फारच नाराज झालेला असतो आणि सारंग सर्वांना बोलून दाखवतो आणि आता तो जेवणाच्या ताटावरून उठून चाललेला असतो. तिलोत्तमा ही आता लगेच त्याला थांबवते आणि बोलते की सारंग, रे असं भरल्या ताटावरून उठू नये. आणि आता सारंग जेवण्यासाठी तयार होतो आणि सारंग आता फारच नाराज झालेला असतो. अचानकपणे सारंगला आता उचकी लागते. त्यावेळी ऐश्वर्याही लगेच बोलते की कोणीतरी आठवण काढली असेल आणि खूपच जवळचं दिसतंय. इकडे सारंग हा बोलतो की निदान आठवणीत तर राहील. आणि आता तिलोत्तमाही फार रागाने आता ऐश्वर्याकडे पाहते आणि ऐश्वर्या आता शांत बसते. इकडे सारंग मात्र जेवत असतो आणि बोलतो की आठवणीत तरी राहील. आणि आता इकडे सावलीच्या घरी खूप गडबड चालू असते, कारण सावलीला घेण्यासाठी आता तिचा दीर आणि बबलू हा येणार असतो. इकडे सावलीचे बाबा हे बाजार घेऊन आलेले असतात आणि आता जयंती लगेच आतमधून येते. इकडे सावलीचे बाबा आणि सहदेव हे दोघेजण आता पसारा आवरत असतात. लगेच जयंती येऊन मध्येच बसते आणि बोलते की माझ्यासाठी एक मस्त चहा घेऊन या. आणि आता सावलीची आईही काही बोलणार तितक्यातच आता सावलीचा दादा हा जयंतीला बोलतो की जयंती, अगं आई सकाळपासून काम करतीये, जा ना तू तुझ्या हाताने चहा घेऊन ये. आणि इकडे जयंती बोलते की मी माझ्या हाताने घेऊन येणार नाही, सावलीला लावून द्या. इकडे आता सावलीची आई त्याला शांत करते व लगेच तो तिला चिडवतो की तुमच्या कोट्टलवाल्यांच्या घरी हे असं बायका स्वतःच्या हाताने चहा घेत नाहीत का. तर ती लगेच बोलते की आमच्या कोट्टलवाल्यांचं अजिबात नाव घ्यायचं नाही. इकडे सावलीची आई सावलीच्या बाजूने बोलते आणि बोलते की सावलीला अजिबात काही काम लावायचं नाही, कारण सावली सासरीही कामच करणार आहे. आता इकडे ती माहेरी आली आहे तर तिने काहीच काम करायला नको. आणि आता सावलीची आई ही आता तिच्यासाठी चहा आणण्यासाठी आत जाते, कारण ती परत एकदा चहा असं बोलून ओरडते. इकडे सावली ही आता मंदिरामध्ये आलेली असते आणि सावली आता विठ्ठलाला सांगत असते की विठ्ठला, आज काही अडथळा यायला नको. मला वाटतंय त्या लोकांचं मी बोलणं ऐकले, यावरून मला घ्यायला कोणच येणार नाही. आता मी काय करू, तूच मला मार्ग दाखव. इकडे आता भैरवी ही पाठीमागून आलेली असते आणि भैरवी लगेच देवाकडे हात जोडते आणि बोलते की बरं झालं आपल्या दोघींची भेट देवळामध्येच झाली, कारण देवळामध्येच काही निर्णय घेतलेत ते तुझ्या नीट लक्षात येतील. सावली आता भैरवीला काहीच बोलत नाही आणि भैरवीकडे फक्त पाहत असते. भैरवी त्यावरती बोलते की सावली, तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पडलं म्हणजे तू बदलून जाऊ नको. त्याआधी तुझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे याचीही तुला जाणीव हवी. आणि तुला माहिती आहे ना, तू मला वचन दिलं होतंस की मी कधीच विसरणार नाही. या विठ्ठलाच्या समोरच आता तू मला बोलून दाखव. उद्या तिकडे मेहेंदळेंच्या घरी रिसेप्शन आहे, त्यामध्ये तुला गाणं गायचं आहे तारासाठी. आणि जर का तू नाही आलीस तर याचे परिणाम काय होतील हे तुलाही माहीत आहे आणि तुझ्या विठ्ठलालाही माहीत आहे की तू त्याच्यासमोर मला हे वचन दिलं होतंस. आणि या साक्षीला तुझ्या गळ्यातील तुळशीची माळ आहे आणि तू हे काहीच विसरायचं नाहीस. त्यावेळी आता लगेच सावलीही बोलते की पण माझ्याच घरामध्ये आणि तो कार्यक्रम माझ्यासाठीच आहे, मग मी कसं काय येऊ. त्यावेळी लगेच भैरवी तिला आता विठ्ठलासमोर घेऊन येते आणि बोलते की बघ, विठ्ठलाकडे बघ, तू विठ्ठलाच्या साक्षीने मला वचन दिलं होतंस आणि तू त्या वचनाला जागणार आहेस. तू मला दिलेला शब्द अजिबात मोडणार नाहीस. त्यावेळी सावली तिला समजावत असते की भैरवी माई, पण मी कसं करू. त्यावेळी लगेच भैरवी बोलते की कसंही कर, पण तिथे गाणं गाण्यासाठी तू आलीच पाहिजेस. आणि जर का नाही आलीस तर तुला तर माहिती आहे तुझ्या घराची जबाबदारी मी घेतली आहे, तू गेल्यानंतर इथे काय हाल होतील हे तुला समजणारही नाही. इकडे सावली आता गाणं गाण्यासाठी यायला तयार होते आणि सावली बोलते की बघेन, मला जमलं तर गाणं गायला येईन, पण मी माझं वचन विसरलेले नाही. आणि इकडे भैरवी तिला सांगत असते की ए सावली, जर का तू आली नाहीस ना
तर तुला याचे परिणाम भोगावे लागतील आणि मला माहिती आहे विठ्ठलासमोर आपण उभे आहोत म्हटल्यावरती तू तुझं वचन विसरणार नाहीस. इकडे ताराही बाहेर थांबलेली असते आणि आता सोहम आणि बबलू हे दोघेजण येतात. सोहम बाहेर आल्यानंतर लगेच बोलतो की गावाकडची हवा किती मस्त आहे ना, गावामध्ये आल्यावरती फार शांत वाटतं. इकडे बबलूने आता ताराला पाहिलेलं असतं आणि तो आता लगेच सोहमला बोलतो की जर ताराकडे पाहिलं, मागे वळून पाहिलं तर अजून शांत वाटेल. तो आता लगेच बघतो आणि त्याला तारा दिसते, कारण तो ताराच्या पूर्णपणे प्रेमात असतो आणि लगेच ताराजवळ जातो आणि ताराला बोलतो की मी तुम्हाला कॉल केला होता, पण तुम्ही माझा कॉल रिसीव केला नाही आणि परत तुमचा कॉलही मला आला नाही. त्यावेळी तारा लगेच बोलते की तुम्ही इकडे कसे, आणि तो आता सांगतो की मी वहिनीला घेण्यासाठी आलो आहे. आणि आता ती सांगते की आई इथे मंदिरामध्ये आली आहे ना, म्हणून मी तिच्यासोबत आली आहे. आणि आता वहिनी ही मंदिरामध्ये असते. लगेच पाहुणे येतात आणि आता बबलू लगेच बोलतो की पाहुणे आले, चला चला. आणि आता सावलीचे बाबा हे लगेच ताराला बोलतात की ताई तुम्ही बाहेर का थांबलात, आतमध्ये चला ना. त्यावेळी आता ताराही त्यांना नाही बोलते आणि आता ते पाहुण्यांना आतमध्ये घेत असतात. त्यावेळी लगेच बबलू हा बोलतो की आम्ही देवाचे दर्शन करून आलो ना, तुम्ही चला पुढे. आणि आता ते दोघेजण देवाचं दर्शन करण्यासाठी जातात. इकडे आता भैरवी ही सावलीशी बोलत असते, पण आता सोहम आणि तारा येताला पाहून ती लगेच बोलण्याचं थांबते आणि बोलते की सोहम अरे तू इकडे कसा. त्यावेळी सोहम हा सांगतो की मी वहिनीला घेण्यासाठी आलो आहे. आणि आता ती बोलते की कोण वहिनी, आणि नंतर बोलते की हां म्हणजे सावली ही तुझी वहिनी आहे ना, मी विसरूनच गेले. इकडे सावलीला याचा फार आनंद झालेला असतो की सोहम तिला घ्यायला आला आहे, कारण सावलीच्या मनातील इच्छा इकडे आता पूर्ण झालेली असते. आणि आता लगेच बबलू हा आता लगेच भैरवीला बाहेर घेऊन जातो आणि इकडे आता तारा आणि सोहम हे दोघेजण विठ्ठलाच्या पाया पडण्यासाठी पुढे जातात. इकडे सावली ही निघून चाललेली असते, पण आता सोहम हा तिला थांबवतो आणि बोलतो की वहिनी 2 मिनिट इथेच थांब ना. आता सावली ही त्या दोघांकडे पाहत असते आणि ते दोघेजण खूप मनापासून विठ्ठलाच्या पाया पडत असतात. आणि हे पाहून सावलीच्या मनामध्ये आता संशय येईल का, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन सावळ्याची जणू सावली या मालिकेतील अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील.